नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सोरा ही बरोबर इरावती आत्या आणि ह्या ताराच्या मागे आलेले असतात, कारण त्या सोशल मीडियावर आता ह्या सोराचं अकाउंट शोधत असतात. नक्की काहीतरी माहिती आपल्याला सोराबद्दल मिळेल आणि तेवढ्यात त्यांच्या मागून सोरा येते. सोरा म्हणते की आत्या, तो फोटो आहे ना ज्या फोटोमध्ये मी फोटोग्राफरला हार्ट म्हणून दाखवते, आता इरावती आत्या म्हणते की अगं हार्ट करून दाखवते आणि बघते तर काही सोरा. म्हणून आता इरावतीच्या आत्याचाही अगदी तिला धक्काच बसतो. तारा आणि इरावती आत्या सोराकडे बघत असतात. नक्की आता आपण जे काही करत आहोत तर ते सोराने पकडलं म्हणून त्या खूप घाबरतात. तेव्हा लगेच आता सोरा म्हणते की काय आत्या, तुम्ही अगदी मला टॉक करत होता ते पण माझ्या समोर. त्यापेक्षा तुम्ही मला जर खरं विचारलं असतं माझ्या समोर येऊन तर मी तुम्हाला सर्व खरं सांगितलं असतं. असं स्वतःचा वेळ वाया घालवणं आणि असं गुप्त माहिती शोधणे, काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करण्याची आणि कशाला टाइमपास करतात बरं. त्यावर त्या इरावती म्हणते की अगं नाही माझ्या अक्षयला. त्यावर त्या सोरा म्हणते की अक्षयला राईट. तोपर्यंत तुम्हाला हो म्हणत नव्हता तोपर्यंत मात्र मी या घरात आलेच नव्हते आणि जेव्हा तुम्हाला हो म्हणाला तेव्हा मात्र या घरात मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आले. तर हे बघा, जेव्हा आता माझ्या आणि अक्षयचे फोटो येतील ना तेव्हा ते फोटो अगदी धुमाकूळ घालतील सोशल मीडियावर. म्हणून आता सोरा अगदी इरावती आत्यासोबत एक मस्त सेल्फी काढायला घेते. तेव्हा आता इरावती लगेच बाजूला होते आणि म्हणते की काय चाललं हे सर्व तुझं, मला न विचारता माझे फोटो काढलेले मला नाही चालणार, ते मला नाही आवडत. तर सोरा म्हणते की रिअली. तेव्हा आता लगेच इरावती पुन्हा हो म्हणते. तर आता सोरा विचारते की मग तुम्ही सुद्धा मला न विचारता मला टॉक करत होतात. हे पा, मला माहिती आहे की सोशल मीडियावर कोणीही टॉक करून ठेवू शकतो. हे बघा, मी तुमच्या समोरच होते आणि त्याबरोबर तुम्ही माझ्यासोबत बोलत सुद्धा होतात, म्हणूनच मी तुम्हाला न विचारता तुमच्यासोबत फोटो काढलेला आहे. तर चला, आपली फिटमफाट झालेली आहे, हो की नाही. आणि काय कसा वाटला सोराचा ओरा. किंवा मात्र आता इरावती म्हणते की तू खरंच सोरा आहे की हे मला माहिती नाही आणि खरंच माझ्या अक्षयशी लग्न करायला आली हे सुद्धा मला माहिती नाही. सर्व मी शोधून काढेलच, परंतु हा सर्व तुझा ओरा आहे ना त्याला जरा आवरा आणि सावध राहा. आणि हे बघ, माझ्यापासून नाही तर रमापासून, कारण तिला सर्व खरं काय आहे जर कळाले तर मात्र अवघड होईल आणि तू ज्याच्यासाठी इथे आली ना तर हे तू साध्यच होणार नाही, हो की नाही. बाय द वे, अगं तुला तर खूपच फॉलोअर्स आहे. तेव्हा आता सोरा फक्त हसत असते, काही आता यांच्यावर रिॲक्ट होत नसते, ती फक्त हसून दाखवत असते. हसून ती इरावती आत्याला थँक्यू असं म्हणते. इरावती आत्याकडे तर काही बोलण्यासारखं राहतच नाही. त्यानंतर आता इकडे सोरा येते आणि आता ती काहीच बोलत नसते, फक्त खूप अगदी तिला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अक्षय समजावतो की सोरा मॅडम, अहो प्लीज समजून घ्या, प्लीज माझं ऐका. हे बघा, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका, इतकं मनाला लावून घेऊ नका, कारण ती तारा आहे ना, तारा आणि माझी ती इरावती आत्या यांचा स्वभावच तसा आहे. सतत मात्र असं तिरकस बोलायचं असतं, चुका काढायच्या असतात, लोकांना असं वाईट साईड बोलायचं असतं, त्यामुळे तुम्ही इतकं मनाला लागून घेऊ नका. किंवा आता सोरा म्हणते की हो मला सगळं काही कळत आहे, परंतु अक्षय प्रॉब्लेम एकच आहे. तेव्हा आता अक्षय विचारतो की आपण आता हे सगळं काही रमाला जर समजले तर मात्र नक्की आपल्याला अडचण येऊ शकते. हे बघा, जे काही आपण करत आहोत त्यात काही चुकीचं नाही. हे बघा, तुम्ही इतकी छान तयारी दाखवली, मग असं मध्येच सोडू नका, ऐका प्लीज, माझं ऐका. बघा, आपण रमाला जे काही सांगितलं तर ते आपल्याला असंच कंटिन्यू ठेवावं लागेल, अगदी रेटावं लागेल. सोरा फक्त आता एरेझाऱ्या घालत असते, तिला खूप टेन्शन येते ह्या सगळ्याचं. अक्षय म्हणतो की हे बघा, आता जर आपण कंटिन्यू नाही केलं तर आपण यात नक्की अडकू शकतो. त्यावर आता सोरा थोडी शांत होते आणि अक्षयला म्हणते की हे बघ, आता मला सगळं काही कळतं, मला कसली भीती वाटते तुला माहिती आहे का. अरे माझ्या एका चुकीमुळे जर हा सर्व प्लॅन फसला तर काय करणार. आणि शशिकांत काका किती हर्ट होतील, त्यांना तर मात्र मला दुखवायचं नाहीच. माझ्यामुळे जर अक्षय तुमची लव्ह स्टोरी फिसकटली तर काय करणार बरं आपण. आणि खरंच रमा खूप चांगली मुलगी आहे, खूप साधी मुलगी आहे ती, दोघं सुद्धा एकत्र खूपच छान दिसतात. तर अक्षय म्हणतो की हो ना, आय नो, आणि मला फक्त एकच भीती आहे की आपण जर पकडलं गेलो तर काय करणार बरं. त्यावर आता अक्षय म्हणतो बघा, काही करणार नाही, कारण आपण असं होऊनच द्यायचं नाही. त्यासाठी मॅडम माझं ऐकून तरी घ्या. परंतु सोरा अगदी टेन्शन मध्ये एरेझाऱ्या घालत असते. तिला आता खूप टेन्शन येते की नक्की हे सर्व जर असे झाले तर काय करणार. आणि अक्षय तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि तेवढ्यात सोराचा पाय घसरला तर अक्षय लगेच तिला धरतो आणि पडण्यापासून वाचवतो. तेवढ्यात आता रमा तिथे आलेली असते. तर अक्षय म्हणतो की सांभाळ स्वतःला. तर सोरा म्हणत असते की अरे माझं ऐकून घे आणि तेवढ्याच सोराचं लक्ष रमाकडे जाते आणि अक्षय सुद्धा मागे वळून बघतो. तर रमाला हे सर्व दृश्य बघून खूपच जळफळाट होतो.
ती मात्र चौघांना एकमेकांच्या मिठीत बघते. तर आता रमाला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. आता सोरा मुद्दाम रमासमोर म्हणते की अरे तू ऐकत का नाहीस. तेव्हा आता रमा अगदी मोठ्याने खोकते. जरा रमा आलेली आहे असे ती अक्षय आणि सोराला दाखवते. तेव्हा आता अक्षय लगेच सोराच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि दोघं आता रमाकडे बघत उभे असतात. दोघे हसत असतात. आता अक्षय म्हणतो की हे असं काही नाही, तुला जे वाटतं ना रमा तसं काही नाही. तेव्हा आता सोरा हसते आणि म्हणते की बघ कसला हसलास हा, बघ किती घाबरतोस. असं घाबरल्यानंतर खरंच तो खूप क्यूट दिसतो म्हणून त्याच्या गाल गुच्चा ओढते आणि रमाचा आणखीनच जळफळाट होतो. आता रमाला खूपच राग येतो. रमा आपला पदर सावरते आणि कमरेला खोचते. अक्षय लगेच आता त्याला असं वाटतं की आपल्या तोंडात मारते की काय म्हणून आपले दोन्ही गाल दगदी दाबून उभा असतो. रमा डायरेक्ट येते आणि सोरा अक्षयला एकमेकांपासून लांब करते आणि सोराला म्हणते की लांब हो, माझ्या नवऱ्यापासून लांब हो, निघ इथून नाहीतर मी. सोरा विचारते की नाहीतर काय. रमा म्हणते की नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, त्यांच्यापासून लांब हो. रमा मात्र आता तिकडे दरवाजातच उभी असते. रमा तिकडूनच लांब हो असं ओरडते आणि ते तिने बघितलेलं स्वप्न असतं. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय झालं, का लांब व्हायचं सोराने. आता रमा ही ओरडलेली असते की लांब हो म्हणून आणि अक्षय पुन्हा विचारतो की काय झालं. आता रमा इकडे तिकडे बघते आणि कावरी बावरी होते. आता अक्षय म्हणतो की का लांब व्हायचं आणि पुन्हा ते रमाजवळ येतात आणि रमाला विचारतात की काय झालं मॅडम. आता सोरा रमाला हाय करते. रमा सुद्धा आता घाबरतच सोराला हाय बोलते. मग आता सोराला विचारते की काय ग तू कालपासून इथेच आहे का, गेली नाही का अजून तू घरी. सोरा म्हणते की हो ना, काल तर मी अगदी घरी जाणारच होते, परंतु अक्षयच म्हणाले की अगं खूप उशीर झालेला आहे आणि कशाला एकटी घरी जाते, इथेच थांब म्हणून मी इथेच राहिले. रमा रागाने अक्षयला विचारते की का थांबवलंस. आता अक्षय म्हणतो की का म्हणजे काय, अगं लग्नाची तयारी करायची होती, एवढ्या आमच्या गप्पा रंगल्या होत्या तर आम्हाला झोपावसंच वाटलं नाही म्हणून आम्ही जागरण केलं, रात्र मस्त अगदी गाजवली, अगदी खूप छान गप्पा करून. आणि सोरा म्हणते की ऍक्च्युली कसं आहे की आम्ही डान्स परफॉर्मन्स ठरवलेला आहे आमच्या लग्नासाठी आणि तसं तर ते सगळ्यांसाठी सरप्राईजच आहे. आणि हे बघ तू जस्ट आली होती तेव्हा तर आम्ही अगदी डान्सची पोजच दिली होती आणि ती डान्सची पोजच होती, बाकी काही नव्हतं. तर अक्षय म्हणतो की हो हो. अक्षय रमाला मुद्दाम विचारतो की काय कशी वाटली आमची पोज. आता रमा रागाने काही उत्तर देत नसते, फक्त रागाने ती खाली बघत असते. परत अगदी रागानेच म्हणते की त्याचा काय उपयोग, कारण यांना तर नाचताच येत नाही. अक्षयकडे हात करून म्हणते. तेव्हा आता सोरा अक्षयकडे बघते आणि म्हणते की हो मला माहिती आहे. सोरा म्हणते की त्याला डान्स येत नाही पण मला आवडतो ना म्हणून तो खास माझ्यासाठी डान्स करणार आहे. तर आणि आता रमासमोर ती पुन्हा अक्षयचा गाल धरून क्यूट असं बोलते, सो क्यूट. रमा आता आणखीनच रागाने बघते. सोरा आता पुन्हा रमाला विचारते की मला सांग बरं तू अशी अचानक कशी आली बरं, म्हणजे फक्त चौकशी करण्यासाठी की अजून काही तुझं काम होतं बरं. तेव्हा आता रमा नाही ते मी असं करत असते. तेव्हा आता अक्षय पुन्हा विचारतो की काय ग काय झालं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे. तर आता सोरा म्हणते की बरं ठीक आहे, तू इथे आलीस ना, चल आम्ही तुला डान्स परफॉर्मन्स करून दाखवतो, चल बस आमचा डान्स बघ आणि तू सांग की डान्स कसा वाटला. तेव्हा आता लगेच सोरा ही अक्षयचा हात धरते, परंतु रमा म्हणते की नाही माझ्याकडे इतका वेळ नाही. आणि सोरा आणि अक्षय या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात असतो आणि रमा मात्र अगदी काही सांगायला तयार नसते. रमा म्हणते की मी एका महत्वाच्या कामासाठी आले होते. तर अक्षय विचारतो की कुठलं महत्वाचं काम. तर रमा म्हणते की केळवणला मी तुम्हाला दोघांना बोलवायला आले होते आमच्या घरी. तेव्हा आता अक्षय आणि सोरा एकमेकांकडे बघत असतात. तर सोरा आता हसून रमाची जिरवते. तेव्हा रमा म्हणते की हे बघा साई आणि मी मात्र यांना अगदी आमंत्रण देण्यासाठी आलो होतो, परंतु यांनी काय केलं तर आम्हालाच अगदी बर्थडे पार्टीसाठी बोलावलं, त्यामुळे आता आमचं जे काही हे आहे तर ते आमंत्रण देण्याचे राहूनच गेलं, म्हणून मला असं वाटलं की एकदा परत जावं आणि रितसर जाऊन आमंत्रण द्यावं. तेव्हा आता अक्षय आणि सोरा या दोघांना काही कळत नसतं. दोघंही आता एकमेकांकडे बघत असतात की नक्की आता काय करायचं. आणि रमा म्हणते की आज रात्री मात्र आमच्या घरी नक्की केळवणाला यायचं बरं का. तेव्हा आता अक्षय मुद्दाम सोराला अगदी खुणावतो आणि म्हणतो की हो आम्ही नक्की तुमच्या घरी केळवणाला येऊ. तेव्हा आता लगेच सोरा म्हणते की म्हणजे नक्की काय खरंच यावं लागेल का. तर रमा म्हणते की हो यावं तर लागेलच आणि तू असं का रिॲक्ट होतेस. अक्षय म्हणतो की अगं तिला इतका आनंद झालेला आहे आणि इतकी केळवणासाठी आमंत्रण आलेले आहे तर तिला असं वाटते की कसं एवढं मॅनेज होईल, कुठे कुठे जायचं. आणि सोरा म्हणते की अगं तुला माहिती नाही का डान्स करून जमले होते, खूप डान्स केला मी अक्षयच्या सोबत आणि मला कोरड पडली होती म्हणून मी पाणी पिले. तेव्हा आता रमा ही हसते आणि म्हणते की तुम्ही दोघं येताल ना नक्की आमच्या घरी केळवणाला. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो नक्की येणार. तेव्हा आता सोरा म्हणते की अरे पण अक्षय. तर आता अक्षय सोराचा हात पकडतो आणि तिचा हात अगदी दाबत म्हणतो की येऊ, नक्की येऊ. आणि सोराचा दोन्ही हाताने हात पकडत म्हणतो की आपण नक्की जाऊ. सोराला तर खूप टेन्शन येते. सोरा आता तिला कसं जायचं हेच काही कळत नसतं.
त्यानंतर आता अक्षय आणि सोरा खूपच छान तयार होतात आणि आता ते दाराशी येतात आणि आता अक्षय सोराला म्हणतो की चल आपण नक्की जायचं. तेव्हा सोरा म्हणते की नको, खरंच मला खूप भीती वाटते, नको जायला. अक्षय म्हणतो की प्लीज सोरा असं करू नको. आणि हे बघ, अरे तुला माहिती आहे का, रमा डायरेक्ट माझ्या डोळ्यामध्ये बघते आणि समजा माझी चूक जर पकडली गेली तर काय करणार बरं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही होणार नाही, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. सकाळी मात्र किती मस्त थापा तुम्ही मारल्यात, मस्त बाजी मारली, मग तसेच ऍक्टिंग आता सुद्धा करायची, फक्त कॉन्फिडन्स बने. आणि आता सुद्धा तेच सेम टू सेम, बाकी काही करायचं नाही. तेव्हा आता सोरा म्हणते की सकाळी मी खोटं बोलले, आय नो, तिने पकडलं नाही. आणि हे बघा, एकदम मी अगदी बोलता बोलता बोलूनच जाते, काही बोलत आहे हे मलाच कळत नाही. आणि एकदा झालं हे ठीक आहे, परंतु आता दिवसातून सारखं सारखं दोनदा सुद्धा तेच बोलायचं. आणि आता मात्र मला भीती वाटायला सुरुवात झाली, भीती वाटते खरंच खूप, काय करणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आपण सगळं पाठांतर करून आलेलो आहोत, त्यामुळे तेच सगळं बोलायचं आहे, इतकं टेन्शन घ्यायचं नाही. आणि मला माहिती आहे की ती काय काय विचारणार आहे, की मला काय आवडतं काय आवडत नाही, मला कुठला खेळ आवडतो, काय खायला आवडतं, मला शुगर वाढली तर काय करायचं, शुगर आहे का, आरोहीला जर अगदी काय झालंय तर काय करायचं, तिला काय आवडतं. आणि तुमच्याबद्दल मला ती सर्व तेच विचारणार आहे, त्यामुळे तुम्ही इतकं टेन्शन घ्यायचं नाही. सोरा आता हसते. अक्षय म्हणतो की आपण पाठ करून आलो, मग टेन्शन घ्यायचं नाही, रेटायचं, एकदम रेटून बोलायचं. तेव्हा आता लगेच सोरा हे सर्व ऐकते आणि म्हणते की बाप रे, खरंच अक्षय तू किती छान रमाला ओळखतोस रे. तेव्हा आता थोडासा केविलवाना चेहरा करत आता अक्षय म्हणतो की ती बायको आहे माझी, मग मी तिला ओळखणारच. तेव्हा आता लगेच सोरा म्हणते की मग त्यामुळेच मला आता आणखीन जास्त भीती वाटते, एक काम करते, मी पटकन जाते आणि पाणी पिऊन येते. तेव्हा आता लगेच अक्षय धरतो तिला आणि म्हणतो की काय करतेस, आणि म्हणजे काय, असं का करतेस तू, सारखं सारखं असं विचारते. तेव्हा आता सोरा म्हणते अहो हे बघा, जेव्हा मी नर्वस असते ना तेव्हा सारखं मला पाणीच प्यावं लागतं, मला तहान लागते. तेव्हा अक्षय म्हणतो की चल आतमध्ये ते आपल्याला पाणी देतील, म्हणून अक्षय सोराच्या हाताला धरतो आणि सोरा म्हणत असते की अहो पण तेथे ती असेल, कसं पाणी पिणार. तेव्हा काही न बोलता अक्षय तिला आतमध्ये घेऊन येतो. तेवढ्यात रमा समोरून येते तर अक्षय मुद्दाम सोराच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि दोघेही आता रमाच्या समोर येऊन उभे राहतात. सोरा आता रमाला हाय करते, रमा सुद्धा आता खुश होत हाय असं म्हणते आणि साईला आवाज देते. आता साई तर खुश होत म्हणतो की या अगदी वेलकम तुमचं, लवकर वेळेवर आलात तुम्ही. रमा म्हणते की साई ही सोरा आणि सोरा हे साई, म्हणून ते दोघांची ओळख करून देते. तेव्हा आता साई म्हणतो की नमस्कार सोरा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो सोरा, आणि म्हणतो की साई सोरा, सोरा साई असे मुद्दाम त्यांची ओळख करून देतो. जो काही फुलांचा बुके आणलेला आहे तर तो सोरा रमाच्या हातात देते. आता रमा थँक्यू असं म्हणते. आता रमा म्हणते की मला ही फुलं नाही आवडत, तुला अक्षयने नाही सांगितलं का. तेव्हा मात्र आता अक्षय आणि सोरा एकमेकांकडे बघत असतात आणि हसतात. तर सोरा आता अक्षयच्या हातामध्ये हात घालते आणि म्हणते की आता तो तुझ्यापेक्षा जास्त माझा विचार करतो. मात्र आता लगेच साई हसतो, तर रमा तर सुद्धा हसून आता साईच्या हातामध्ये हात घालते आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात. तर आता अक्षयला खूप राग येतो. साई म्हणतो की चला केळवणासाठी आला तर आता जेवायला सुरुवात करूया आणि वाढूया यांना चला. तेव्हा आता अक्षय सोराच्या हातातील हात अगदी बाजूला हिसकावत असतो, कारण त्याला साई आणि रमा या दोघांचा हात वेगळा करायचा असतो. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, आता जेवणाची तयारी नाही करू शकत, कारण शांताबाई अजून जेवण बनवतात, तयारी सुरू आहे त्यांची, तोपर्यंत मी सोराला आमचं सगळं काही घर दाखवते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो चालेल, चल सोरा मी सुद्धा येतो. तर साई म्हणतो की अरे बायकांबरोबर तुझं काय काम आहे अक्षय, अरे त्यांना जाऊन दे तू. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ओके. तर साई म्हणतो की रमा तुम्ही दाखवा त्यांना सगळं काही घर, आणि अक्षय आणि मी तोपर्यंत गप्पा मारतो. तेव्हा आता रमा म्हणते की सोरा चल. आणि आता मात्र सोरा आणि रमा अगदी घर पाहायला जातात. तर साई अक्षयच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि त्याच्याबरोबर गप्पा करत असतो. अक्षयला म्हणतो की तू तर घर बघितलेलंच आहे, तुला बघण्याची काही गरज नाही. आता मात्र रमा ही तिला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि सोराला म्हणते की बघ ही माझी रूम आणि बस ना सोरा. सोरा इकडे तिकडे बघते आणि म्हणते की खरंच वाव, तुला बसायला खुर्ची वगैरे देते. सोरा म्हणते की तुझं घर खरंच खूप छान आहे. तर सोरा म्हणते की खरंच खूप छान आणि थँक्यू सुद्धा म्हणते रमा. तर आता रमा ही तिच्या समोरच बसते आणि अगदी खुश होत सोराकडे बघत असते. तेव्हा आता रमा तिला विचारते की काय ग, लग्नानंतर तू इकडे पाचगणीतच राहणार आहे का. तेव्हा आता सोरा म्हणते की हो, कारण एकेचा जॉब इथेच आहे, त्यामुळे आम्ही येथेच राहू. आता रमा विचारते की खरंच सोरा तुझी कमाल आहे, कारण इतक्या परदेशात राहते तरी सुद्धा तू इकडे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावर तर सोरा थोडीशी लाजते आणि म्हणते की एवढं तर मला करावंच लागेल. आणि बघ एके असा मुलगा आहे की त्यासाठी मात्र कोणतीही मुलगी इतकी सहजपणे हे सर्व करायला तयार असेल, राईट की नाही.
तेव्हा आता रमा सुद्धा हसते आणि म्हणते की हो ना, बरोबर आहे, अक्षय आहेतच तसे असं म्हणते. आणि परत ती सोराला विचारते की अगं पण मी तुला विचारायचं हे विसरूनच गेले की तुमची भेट कशी झाली एकमेकांबरोबर. त्यानंतर आता इकडे साईने सुद्धा तोच प्रश्न मात्र आता अक्षयला विचारलेला असतो की तुमची भेट कशी झाली, एकमेकांना कसे भेटलात. आता साई आणि रमाचा काहीतरी बहुतेक हा प्लॅन असेल, दोघांची वेगवेगळी उत्तरं येतात की काय हे त्यांना बघायचं असतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो का, मी आणि सोरा कसे भेटलो. तेव्हा आता साई म्हणतो की अरे मला असं म्हणायचं की सोरा लंडनला राहते आणि तू इथे राहतो, तुमच्या दोघांची ओळख कशी झाली, जमलं कसं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कसं म्हणजे काय, मुळातच दोन्ही थंड हवेची ठिकाणं, त्यामुळे जेव्हा ती इथे आली होती म्हणजे हे फक्त ती माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी आहे आणि मग आम्ही भेटलो आणि ती डायरेक्ट माझ्या प्रेमातच पडली. त्यानंतर आता इकडे सोरा आता रमाला म्हणते की हो अक्षय माझ्या प्रेमात पडले आणि आमची भेट झाली. तेव्हा आता रमा म्हणते की हो का, अक्षय तुझ्या प्रेमात पडले का. तेव्हा आता सोरा खूपच घाबरते आणि ती लगेच पाणी प्यायला घेते. रमा तिच्याकडे बघतच असते. तेव्हा आता सोरा म्हणते की हो तोच माझ्या प्रेमात पडला आणि ऍक्च्युली कसे झाले की माझं मराठी इतकं चांगलं नाही, तेव्हा तो मला म्हणाला होता की मी तुला ऑनलाईन मराठी शिकवतो आणि त्यानंतर मात्र तो बिचारा रोज रात्री जागायचा आणि मला मराठी शिकवायचा. तेव्हा आता रमा म्हणते की ऑनलाईन तर, आणि विचारते की म्हणजे तुम्ही भारतात नाही भेटला तर. तेव्हा आता सोरा म्हणते की नाही ऑनलाईन असं करत असते, ऑनलाईन आम्ही भेटलो असे म्हणते. आता सोराचा आवाज अगदी अडखळत असतो, नक्की आता काय उत्तर द्यायचं. आणि रमा बरोबर तिला गुंतवण्याचा प्रयत्न करते. आणि तेवढ्यात आता सोरा ही मेसेज टाईप करत असते तर रमा तिच्या हातातील मोबाईल घेते आणि म्हणते की अगं कुणाला मेसेज करते, राहून दे तुझा फोन बाजूला, मी तर तुझ्यासोबत इतकं बोलते आणि तू फोनवर बिझी. आणि विचारते की मला सांग बरं पुढे नक्की काय झालं तुमच्यामध्ये. आणि मग काय झालं की तो माझ्या मागेच लागला. तर इकडे अक्षय म्हणतो की मग ती माझ्या मागे लागली. आता इकडे सोरा म्हणते तो माझ्या मागे लागला आणि डायरेक्ट आम्ही डेट करण्याची ठरवली आणि त्यानंतर डायरेक्ट लग्न. आणि हे बघ अरे मग काय मजा आहे की कारण 2-3 वर्ष असं भेटायचं, मग डायरेक्ट डेट करायची आणि मग लग्न, त्यापेक्षा आम्ही डायरेक्ट डेट केली आणि लग्नच ठरवलं. तेव्हा आता साईला खूप हसू येतं. साई म्हणतो की काय डायरेक्ट लग्न, पत्रिका वगैरे छापायची आणि डायरेक्ट लग्न. तेव्हा साई विचारतो की मग सोरा काय म्हणाली बरं. त्यानंतर मात्र आता इकडे रमा सुद्धा तेच प्रश्न ह्या सोराला विचारत असते. आता सोरा पाणी पीत घाबरत असते आणि म्हणते की मी त्याला म्हटलं की तुम्हाला प्रपोज कर आणि त्यानंतर त्याने मला प्रपोज केलं. आता रमा म्हणते की काय त्यांनी प्रपोज केलं, खरंच किती रोमॅन्टिक आहे बरं ते, आणि कसं प्रपोज केलं असं विचारते. तेव्हा आता सोरा म्हणते की हे बघ आपण आता खाली जाऊयात आणि खाली गेल्यानंतर मी तुला सांगते की एकेने मला प्रपोज कसं केलं ते. तेव्हा आता रमा म्हणते की हो नक्कीच जाऊयात चल. पुढे हो मी आलेच आणि तिचा मोबाईल आता तिच्याकडे देते. किंवा आता सोरा यस असं म्हणून आता इतकी घाबरलेली असते आणि ए लवकर म्हणून आता घाबरतच ती खाली निघून जाते. आता रमा ही अगदी ओळखते. आता रमा ही स्वतःला म्हणते की अक्षय आणि प्रपोज, सोरा तू मला हे सर्व सांगते म्हणजे नक्की तुम्ही दोघं खोटं बोलतात हे रमा आता ओळखते. आणि अक्षयने मात्र तुला प्रपोज कसं केलं हे तर मी नंतर बघते, अगोदर तुमची लव्ह स्टोरी मॅच होते की नाही हे बघते. त्यानंतर मात्र आता इकडे साई म्हणतो की काय तिने तुला प्रपोज केलं सोराने. किंवा अक्षय म्हणतो की हो, आणि काय प्रपोज केलं तुला माहिती आहे का. डायरेक्ट ती गुडघ्यावर बसली स्वतःच्या, अगदी असं ट्रॅफिक थांबवलं, इकडे 200 गाड्या आणि तिकडे 200 गाड्या, अगदी मध्येच मेन रोड मध्ये, आणि ती मला असं म्हणाली की मला हो म्हण त्याशिवाय मी उठणार नाहीच. तेवढ्यात तिथे रमा आणि सोरा येतात. रमा म्हणते की हो असं प्रपोज केलं का, नक्की प्रपोज कोणी केलं, तुम्ही केलं की सोराने केलं. अक्षय आणि सोरा एकमेकांकडे बघत असतात. आता दोघं काही उत्तर देत नाही तर साई हसतो. साई म्हणतो की अहो सांगा. आता रमा सुद्धा हसत असते. आता रमा अक्षय हा सोराकडे बोट करतो. आता सोरा ही अक्षयकडे पाहत असते. रमा आणि साई हसतात. रमा पुन्हा विचारते की सांगा ना कोणी प्रपोज केलं एकमेकांना अगोदर. आणि आता रमा ही साईला म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे की यांची लव्ह स्टोरी आहे ती इतकी इंटरेस्टिंग आहे. साई म्हणतो की हो ना तेच मी आता ऐकत होतो, अगदी खूपच मस्त. तर रमा लगेच म्हणते की मग काय इतके घाबरतात, सांगा नक्की काय, सांगा आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे, सांगा बरं. अक्षय सोराकडे बघून खुणावतो तर सोरा अक्षयकडे बघते. तर आता लगेच रमा म्हणते की अहो तिच्याकडे का बघता, लग्न तर आता तुमचं होणारच आहे, आयुष्यभर तुम्हाला तिलाच बघायचं आहे, तुम्ही आता ही लव्ह स्टोरी पूर्ण करा, सांगा. तर सोरा आणि अक्षय नक्की काय उत्तर द्यायचं हे दोघंही विचार करतात. किंवा आता अक्षय ओळखतो की हे केळवण वगैरे आहे ते सर्व नाटक आहे तर, आणि रमा तुला आमची चोरी पकडायची आहे यासाठी तू आम्हाला इथे बोलावलं, हे मात्र आता अक्षय आपल्या मनात म्हणतो. किंवा आता रमा ही मनात म्हणते की हो उगाच कल्पनेच्या कथा सांगून स्वतःच तोंडावर पडणार आहात, सांगा नक्की खरं काय आहे ते. किंवा आता सोरा ही अक्षयकडे बघते आणि ती सुद्धा
विचार करते तर रमा म्हणते की काय झालं, लव्ह स्टोरी आहे तुमची, इतका विचार का करतात, काय आहे त्यात इतकं सांगण्यासारखं, इतक्या लवकर तुम्ही एकमेकांना प्रपोज केल्याचं विसरलात का? आता अक्षय म्हणतो की इतक्या आठवणी आहेत, कुठून सुरुवात करू तेच नाही कळत, आणि सांगा पटकन. तर अक्षय म्हणतो की कुठून सांगू तेच कळत नाही, आणि पुन्हा बोलायचं थांबतो. आणि तेवढ्यात तिथे शांता काकू येतात. शांता काकू म्हणतात की पानं वाढलेली आहेत. ते लगेच उठतो आणि भूक लागलेली आहे असं पोटाला हात लावून खुणावतो. तेव्हा साई म्हणतो की भूक लागलेली दिसते यांना खूप, आणि चला तर अक्षय सोराच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि ते जेवायला येतात. तेव्हा आता खूप छान तयारी जेवायला केलेली असते. दोघे आता अगदी तेथे खुर्चीवर जेवायला बसतात. टेबल छान अगदी सजवलेला असतो. साई म्हणतो की चला मग आता सोरा मॅडमला भरवा अक्षयराव. आता अक्षय घास भरवायला जातो तेव्हा रमा म्हणते की नाही, आता घास भरवण्या अगोदर लव्ह स्टोरी तरी पूर्ण करा, सांगा लवकर प्रपोज कोणी केलं आणि कसं केलं ते. साई, सोरा आणि अक्षय मात्र एकमेकांकडे बघत असतात. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आम्हाला उत्तर देतो की आमच्या फ्युचरची लव्ह स्टोरी कसे असेल हे मात्र अगदी उत्तर द्यायला मी कबूल असेल. आता आम्ही कुठल्या रोमॅन्टिक नावाने हाका मारतो हे लक्षात ठेवण्यापेक्षा कुठली औषधं अगदी घ्यायची आहेत हे लक्षात ठेवण्याची जी धडपड आहे ना, गुडघ्याचं ऑपरेशन जरी झालं असेल तरी सुद्धा अगदी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुडघ्यावर जाऊन तिला प्रपोज करेल, आणि पुढच्या जन्मी सुद्धा एकत्र असताना आपण कसं जगायचं याचं आम्ही प्लॅनिंग करतो. तेव्हा आता रमाचे डोळे अगदी भरून येतात. रमा आता रडत असते. पैसा अडका यातील मी तिला कदाचित काही देऊ शकणार नाही, एक गोष्ट मात्र मी नक्की देऊ शकतो ते म्हणजे आयुष्यभराची साथ. तो रमाकडे बघत विचारतो की तू देशील ना मला आयुष्यभराची साथ. तेव्हा त्या रमा अक्षयकडे अगदी प्रेमाने बघत रडत असते. तर मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.